कैलासवासी आपल्या सर्वांचं आदरस्थान, एक आगळा वेगळं नेतृत्व वल्लभशेठ बेनके यांच्या आज दशकविधी निमित्त जमलेले सर्व त्यांचे आमदार, खासदार, आजी माजी, त्याचबरोबर जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपालिका, ज्या ज्या सत्ता त्यांनी उभ्या केल्या, राहिले त्या सत्तेतले आलेले सगळे प्रशासन, ग्रामस्थ, विविध विकास सोसायट्यांपासून तर सगळी लोक, माझ्या माता भगिनी, मग त्याच्यात आमदार असतील, खासदार असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, आज जास्त वेळ घेणं योग्य ठरणार नाही, परंतु एक असं नेतृत्व गेलं की ज्या नेतृत्वात धार होती, पण एक गोष्ट त्यांच्याकडून शिकण्यासारखी होती, ती म्हणजे की त्यांनी कधीही कुणाच्या पायात पाय अडकवला नाही, तो कोणत्याही पक्षाचा असो. एक उत्तम उदाहरण मी तुमच्या समोर आहे. ताईने केलं ते तिनेच केलं आणि मी केलं ते मीच केलं हे सांगायची त्यांना गरज पडली नाही. कार्यकर्त्यांना सतत डोळ्याचा धाक, आदरिक्त भीती होती. याचं उत्तम उदाहरण म्हणजे पुणे जिल्ह्याचे ते जिल्हा अध्यक्ष झाले. आता मी बहिणाबाई आहे दिलीप मोहितेंची, ते शिवसेनेतले, पण उपोषणाला बसले आणि उपोषण सोडायची पद्धत जर तुम्ही बघितली असते, म्हणलं कळतं का तुला, सत्ता आपली, उपोषणाला बसले, बरोबर आहे ना भैया, आणि मग एका मिनिटात उपोषण सोडलं. म्हणजे एक आदरयुक्त डगा तो प्रत्येकालाच होता. पक्षापेक्षा बाहेरच्या पक्षातली लोक देखील तितका सन्मान करायची, कारण त्या नेतृत्वाला अगदी युतीच्या सरकारमध्ये सुद्धा बांधकाम खात्याचे सेक्रेटरी सुद्धा म्हणायचे की त्या काळात ते, जसं आता आधीच्या संजय काळेंनी सांगितलं, आठवण करून दिली की बापकरला सांगितलं, जेवणाची तयारी करायला लावली, 6 महिन्याचा अबोला तुटला, पण तिथले एक अधिकारी सुद्धा प्रशासनातले सांगायचे की आम्ही जुन्नर तालुक्यात येतोय कळल्यानंतर आमची सगळी सोय वल्लभशेठ करायची. म्हणजे वरपासून खालपर्यंत नखशिकांत, नजरेतून सगळं करणारा आणि नजरेचा धाक असणारा, परंतु त्या नेतृत्वाला महाराष्ट्राच्या पटलावर त्या विधानसभेमध्ये मंत्रिपद भूषवता आलं नाही, पण मंत्र्यापेक्षा जास्त ताकद निश्चित त्यांच्यात होती हे सांगायलाही आशाताई कमी पडणार नाही. आणि अशा नेतृत्वाला आज सलाम करण्याचा आपला शेवटचा दिवस असला तरी वर्षानुवर्ष हे नेतृत्व समाजाला दिशादायक ठरणार आहे. तो वसा आणि वासा घेऊन चालत असताना या सगळ्या प्रक्रियेच्या मागे असणारी मुलं आणि बायको, आम्ही राजश्रीताईबद्दल बोलतो की जेव्हा एखादा कर्तबगार पुरुष जे काही करतो त्या व्यक्तिमत्वाच्या मागे कोणी असो, आई असेल, बहीण असेल, बायको असेल, मुलगी असेल, कोणी असेल, त्याच्यामध्ये आमच्या राजश्रीताई कमी पडल्या नाही. राजश्रीताई बेनके यांचं मोठं योगदान या राजकीय पटलावर आहे, ते पडद्या मागचं आहे. काय वेदना सोसायच्या मुलांसाठी, नवऱ्यासाठी जे जे करावं लागेल ते त्यांनी केलं. त्या वहिनी साहेबांना सुद्धा आपण सलाम केला पाहिजे. त्या कुटुंबातल्या महिलांना देखील आपण म्हटलं पाहिजे. ज्या मुलाने पप्पाचं आयुष्य वाढवलं त्या अमोल भाऊसाठी सुद्धा बोललं पाहिजे. डॉक्टर म्हणून एक मुलगा डॉक्टर व्हावा, एक मुलगा शेती सांभाळावा, एक मुलगा राजकारणात यावा माझ्यासोबत, असं वाटणाऱ्या बापाच्या इच्छा पूर्ण करणारी ती आई, ती बायको असावी लागते, तेव्हा घडतं. आता मी महाराजांचं ऐकलं होते, 5 दशक्रिया तालुक्यात आहेत, सगळ्या महत्वाच्या असल्यामुळे उशिरा येऊन जादा बोलणं योग्य नाही, पण आज मराठा आरक्षणाच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय, त्यामुळे जादाचा वेळ घेत नाही. पण असं नेतृत्व पुन्हा होणे नाही. आपण आपला वटवृक्ष गमावला याचं दुःख निश्चित आहे. म्हणून या ठिकाणी सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने, तालुकाध्यक्षापासून सर्व संघटनेच्या वतीने, जिल्ह्याच्या वतीने, कारण प्रदीप दादा बसल्या, ज्या प्रदीप दादाने पहिल्यांदा मला बेनके साहेब आजारी पडल्यानंतर पहिल्यांदा नेणारा कोणी व्यक्ती असेल ते प्रदीप दादा गण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, त्यांनी मला त्या ठिकाणी नेलं आणि माझी भेट घडवून आणून ठेवले. आता पण आहे ते, परंतु मला एवढंच सांगायचं आहे की आपण एका चांगल्या नेतृत्वाला गमावलं आहे.
आणि ती खंत आपल्या मनात कधीच कुणाच्याच नाही, कुटुंबाला नाही, संपूर्ण जिल्ह्याला नाही, तर महाराष्ट्राच्या विधानसभेत सुद्धा असं नेतृत्व होऊ शकत नाही असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. आणि म्हणून माझ्या बुचके परिवाराच्या वतीने सुद्धा, कोंडाजी बाबा डेरे आश्रम या अध्यक्ष या नात्याने सुद्धा, या संपूर्ण जिल्ह्याच्या वतीने, महाराष्ट्राच्या वतीने आणि सरकारमध्ये असणारे देवेंद्रजी फडणवीस, त्याचप्रमाणे एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा पवार, कारण या कुटुंबामध्ये सदैव ज्यांचा आशीर्वाद लाभले ते शरदचंद्र पवार साहेब येऊन त्या दिवशी भेटून गेले, अजितदादा पवार सुद्धा भेटून गेले. परंतु त्या सगळ्यांचं सगळ्यात मोठं श्रेय कोणाचं असेल तर ते शरद पवार साहेबांचं आहे. हे विसरून चालणार नाही, कारण या कुटुंबाला 40 वर्ष ज्यांनी संधी दिली त्या नेत्याला देखील सलाम. आणि पुन्हा एकदा भावपूर्ण थांबते. कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच. आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची. वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात. मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधनं वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात. मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय. भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा, तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर मार्केट तर्फे दिनांक 1 फेब्रुवारी ते 10 मार्च 2024 दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय. तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा. तांदळाच्या एकूण 100 पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध. 1 किलो, 5 किलो व 10 किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत. तर अगदी अर्धा किलो पासून ते 30 किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत. दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत. अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव. आमचा पत्ता कोल्हेमळा रोड, शुभम सृष्टी सोसायटी समोर, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. संपर्क क्रमांक 9960 71 91 98, तसेच 90 96 88 98 98. महाराष्ट्र तांदूळ महोत्सव, तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये. अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये. हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही. 100 पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव. अरिहंत सुपर मार्केट, कोल्हेमळा रोड, नारायणगाव. आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.